नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. इव्होल्युशन ऑफ वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजे पाश्चात्य राजकीय विचारांचा विकास कसा झाला ते बघूया. हिस्ट्री जशी डिवाइड केली जाते एन्शंट, मिडवेल, मॉडर्न टाइममध्ये, तसंच वेस्टर्न पॉलिटिकल थॉटही एन्शंट, मिडवेल, मॉडर्न म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळात विभाजित केले जातात. तर एन्शंट पॉलिटिकल थॉट बघूया. प्राचीन राजकीय विचार. हे विचार ग्रीसमधून चालू होतात. एन्शंट पॉलिटिकल थॉट सेंटर अराउंड सिटी स्टेट. हे विचार सिटी स्टेट नगर राज्यांच्या अवतीभोवती फिरत होते. नगर राज्य हा महत्वाचा विषय होता या विचारांमध्ये. एन्शंट पॉलिटिकल थॉट वॉज डॉमिनेटेड बाय लॉजिक अँड रिझन. म्हणजे प्राचीन राजकीय विचारात तर्कबुद्धी, विवेकबुद्धी यांचा प्रभाव जास्त होता. हे राजकीय विचार भावनेपेक्षा तर्कावर, बुद्धीवर आधारित होते. हे विचार इथिकल होते, म्हणजे नैतिक होते. प्राचीन राजकीय विचारांमध्ये राजकारणाला नैतिक मूल्यांशी जोडले गेले होते. राज्य, शासक आणि नागरिक यांचे वर्तन न्याय, सद्गुण, कर्तव्य व चांगले जीवन यावर आधारित असावे असे मानले जात होते. पॉलिटिकल सिस्टम, राजकीय व्यवस्था कशी होती त्यावेळेला? तर सिटी स्टेट नगर राज्य होती. छोटी छोटी शहरं होती, त्यांना त्यांचं सरकार होतं. तर सोसायटी कशी होती त्यावेळेला? तर सोसायटी ही हायरार्किकल म्हणजे श्रेणीबद्ध समाज होता. मास्टर अँड स्लेव्ज, मालक आणि गुलाम यामध्ये समाज विभाजित झालेला होता. नॅचरल इनइक्वॅलिटी अस्तित्वात होती, नैसर्गिक असमानता होती त्यावेळेला. समाज हा पॅट्रिआर्कल होता, पुरुष प्रधान होता. सोसायटी एथनोसेंट्रिक होती, म्हणजे वांशिक केंद्रित होती. ग्रीक लोक स्वतःला श्रेष्ठ समजायचे आणि इतरांना इन्फेरियर समजायचे, बार्बेरियन समजायचे, जंगली व रानटी समजायचे. इकॉनॉमिक सिस्टम कशी होती? अर्थव्यवस्थेमध्ये स्लेव्ह मोड ऑफ प्रोडक्शन होतं, म्हणजे गुलामगिरी उत्पादन पद्धती होती. या पद्धतीत गुलाम वर्ग हा शेतीची कामे, घरातील कामे व इतर सर्व कष्टाची कामे करत असे. सॉक्रेटिस, प्लॅटो, अरिस्टॉटल हे एन्शंट पॉलिटिकल थिंकर आहेत, प्राचीन राजकीय विचारवंत आहेत. मिडवेल थॉट, मध्ययुगीन राजकीय विचार. या विचारांमध्ये रिलिजन, धर्माचा प्रभाव होता. चर्च इंटरफेरन्स इन ऑल स्पेअर इन्क्लुडिंग पॉलिटिक्स. चर्चची ढवळाढवळ ही राजकारणासह सर्व क्षेत्रात होती. मध्ययुगात रिलेशनशिप बिटवीन पॉलिटिक्स अँड रिलिजन हा मुख्य प्रॉब्लेम होता. म्हणजे राजकारण आणि धर्म यामध्ये काय नातं असावं हा मुख्य विषय होता. धर्मसत्ता व राजसत्ता यामध्ये नेहमी संघर्ष घडत होता. मध्ययुगातील पॉलिटिकल थिंकिंग ही थिओलॉजिकल होती, म्हणजे राजकीय विचार हे धर्मावर आधारित होते. धर्माच्या असणाऱ्या प्रभावामुळे मध्ययुगाला डार्क एजेस, अंधाराचा काळ असं म्हणतात. मध्ययुगात जे निर्णय घेतले जायचे, नियम बनवले जायचे ते धर्माच्या आधारावर होते. लॉजिक, रिझन, तर्कबुद्धी, विवेकबुद्धी यांचा अभाव होता. त्यामुळे मध्ययुगाला अंधाराचा काळ असं म्हणतात. पॉलिटिकल सिस्टम, राजकीय व्यवस्था कशी होती मध्ययुगात? तर पॉलिटिकल सिस्टम मध्ये हायरार्की होती, श्रेणीबद्ध होती. त्यावेळेला युरोपमध्ये रोमन एम्पायर होते. रोमन एम्परर, सम्राट हा उच्च स्थानी होता. त्याखाली लोकल रूलर, स्थानिक राज्य होते आणि त्यांच्या खाली फ्युडल लॉर्ड्स म्हणजे सामंत होते. अशी राजकीय व्यवस्था मध्ययुगात अस्तित्वात होती. सोसायटी ही ॲग्रिकल्चर होती, शेतीप्रधान समाज होता. शेती हा मुख्य व्यवसाय होता. द इकॉनॉमिक सिस्टम, अर्थव्यवस्था कशी होती? तर फ्युडल मोड ऑफ प्रोडक्शन होता मध्ययुगात, म्हणजे सामंतशाही उत्पादन पद्धती अस्तित्वात होती. या उत्पादन पद्धतीत उच्चस्थानी असलेला सम्राट जमीन ही स्थानिक राजांना द्यायचा. स्थानिक राजे त्याच जमिनी फ्युडल लॉर्ड, सामंतांना द्यायचे. त्या बदल्यात स्थानिक राजे, सामंत सम्राटाला सैनिक बळ पुरवायचे. सामंताकडे ज्या जमिनी यायच्या त्या जमिनी तो सर्वात खाली असलेल्या शेतकरी वर्गाला द्यायचे. शेतकरी वर्ग या जमिनी कसायचे आणि आलेलं पीक सामंतांना द्यायचे. त्या बदल्यात शेतकरी वर्गाला सामंत संरक्षण द्यायचे आणि जमिनीवर राहण्याचा अधिकार द्यायचे. ही अशी उत्पादन पद्धती त्यावेळी होती. हा होता मध्ययुगीन काळ आणि या काळामध्ये धर्माचा प्रभाव जास्त होता. मॉडर्न पॉलिटिकल थॉट, आधुनिक राजकीय विचार बघूया. 4 हिस्टोरिकल डेव्हलपमेंट गेव राईज टू द मॉडर्न एज. 4 ऐतिहासिक घडामोडीमुळे आधुनिक युगाची सुरुवात होते. पहिली, रिनेसान्स. 14व्या ते 17व्या शतकात ही चळवळ होते. रिनेसान्स म्हणजे पुनर्जागरण, प्रबोधनाचा काळ. रिनेसान्स म्हणजे
युरोपमध्ये मध्ययुगानंतर सुरू झालेली बौद्धिक, सांस्कृतिक व वैचारिक नवजागृती होय. रिनेसान्सचा अर्थ रिबर्थ, पुन्हा जन्म असा होतो. मध्ययुगात दुर्लक्ष झालेले ग्रीक रोमन तत्वज्ञान, कला, विज्ञान आणि साहित्य पुन्हा अभ्यासले जाऊ लागले, म्हणून याला पुनर्जन्म म्हटले आहे. अंधश्रद्धा आणि केवळ धर्मकेंद्री विचारांऐवजी मानवी बुद्धी, तर्क आणि अनुभव यांना पुन्हा महत्त्व मिळाले. मानवतावादाचा उदय यावेळी होतो. सेकंड, एनलाइटनमेंट म्हणजे प्रबोधन. ही 17व्या ते 18व्या शतकात युरोपमध्ये झालेली बौद्धिक व वैचारिक चळवळ आहे, ज्यामध्ये बुद्धी, तर्क, विज्ञान आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांना महत्त्व दिले गेले आहे. अंधश्रद्धा, परंपरा यावर टीका केलेली आहे. रिनेसान्स आणि एनलाइटनमेंटमध्ये फरक बघाल तर रिनेसान्समध्ये दुर्लक्षित झालेले ग्रीक रोमन तत्वज्ञान, कला, साहित्य पुन्हा अभ्यासले जाऊ लागले. एनलाइटनमेंटमध्ये फोकस हा सायन्स, विज्ञान, लॉजिक, तर्कशास्त्र, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, राजकीय विचार यावर होता. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट, सायंटिफिक रिव्हॉल्युशन, वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांती ही 16व्या ते 17व्या शतकात होते. या काळात परंपरागत, धार्मिक आणि अंधश्रद्धांवर आधारित ज्ञानाला आव्हान दिले जाते. निरीक्षण, प्रयोग, गणित आणि तर्क यावर आधारित वैज्ञानिक पद्धत विकसित केली जाते. या काळात कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन यासारख्या वैज्ञानिक विचारवंतांनी नवीन सिद्धांत मांडले व शोध लावले. त्यामुळे आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रांतीचा मार्ग मोकळा झाला. नेक्स्ट, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेला आर्थिक, सामाजिक, तांत्रिक परिवर्तनाचा काळ, ज्यामध्ये हस्त व्यवसायातून यंत्र आधारित उत्पादनाकडे संक्रमण झाले. पूर्वी उत्पादन हे घरगुती व हस्तकौशल्यावर आधारित होते. शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन होते. औद्योगिक क्रांतीनंतर यंत्राचा वापर करून वस्तूंचे उत्पादन केले जाऊ लागले. कारखान्याची निर्मिती झाली. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले, म्हणजे मास प्रोडक्शन सुरू झाले. शहरीकरणाला सुरुवात झाली. लोक गावाकडून शहरांकडे स्थलांतरित झाले. औद्योगिक क्रांतीमुळे कॅपिटलिझम, भांडवलशाहीचा उदय होतो आणि नवीन सामाजिक वर्ग निर्माण होतात. ते म्हणजे भांडवलदार, कॅपिटलिस्ट व कामगार वर्ग, वर्किंग क्लास. तर फिलॉसॉफी बघूया मॉडर्न एजची. तत्वज्ञान काय होतं? एक म्हणजे रॅशनलिझम, बुद्धिवाद, विवेकवाद. इट बेस्ड ओपिनियन अँड ॲक्शन ऑन रिझन अँड नॉलेज रादर दॅन रिलिजन अँड इमोशन. बुद्धिवादामध्ये मत, निर्णय, कृती हे धर्म व भावनेपेक्षा बुद्धी व ज्ञानावर आधारित असतात. विवेकवादामध्ये सत्य शोधण्यासाठी तर्क, विचार, बुद्धीचा वापर केला जातो. अनुभव, परंपरा, धर्म यांचा नाही. ह्युमॅनिझम, मानवतावाद. मानवतावाद असा विचार प्रवाह आहे की ज्यामध्ये मानवाला केंद्रस्थानी ठेवले आहे. धर्मकेंद्री विचारांऐवजी मानवकेंद्री दृष्टिकोन स्वीकारला जातो. मानवतावादात ईश्वरी शक्तीऐवजी मानवाला महत्त्व दिले जाते. मटेरियलिझम. मटेरियलिझम म्हणजे भौतिकवाद. भौतिकवादात मॅटर, पदार्थ याला खूप महत्त्व दिले जाते, आयडियाज आणि कल्पनांपेक्षा. ही अशी विचारधारा आहे जी मानते की केवळ पदार्थ आणि भौतिक वस्तूच खऱ्या आहेत. आत्मा, ईश्वर, अदृश्य शक्तीसारख्या गोष्टी अस्तित्वात नाहीत. ही विचारसरणी मानवी सुखासाठी भौतिक सुखसुविधा, संपत्ती व उपभोग याला सर्वोच्च प्राधान्य देते. नेक्स्ट, युटिलिटॅरिनिझम, उपयुक्ततावाद. यामध्ये एक सूत्र आहे, ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे उपयुक्ततावाद जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण व आनंद साधणाऱ्या कृतीला नैतिकदृष्ट्या योग्य मानतो. ज्या कृतीमुळे सुख वाढते आणि दुःख कमी होते ती कृती योग्य असं उपयुक्ततावादात मानलं जातं. आधुनिक युगात नेशन स्टेटचा उदय होतो. 1648ला ट्रिटी ऑफ वेस्टफेलिया होते. हा तह होतो आणि नेशन स्टेट, राष्ट्र राज्य संकल्पनेला मान्यता मिळते. द नेशन स्टेट ही अशी राजकीय प्रणाली आहे, राजकीय व्यवस्था आहे जिथे एक संस्कृती, एक भाषा, एक इतिहास किंवा समान वांशिक पार्श्वभूमी असलेले लोक स्वतःच्या निश्चित भौगोलिक सीमांमध्ये सार्वभौम शासन चालवतात. नेशन स्टेटचे 4 मूलभूत घटक आहेत. राष्ट्र राज्यांमध्ये निश्चित भूप्रदेश, टेरिटरी, लोकसंख्या, पॉप्युलेशन, शासन संस्था, गव्हर्नमेंट आणि सार्वभौमत्व, सॉव्हरेनिटी हे घटक असतात. नेशन आणि स्टेट, राष्ट्र आणि राज्य यामध्ये काय फरक आहे? नेशन ही एक अमूर्त, अदृश्य संकल्पना आहे जी मानसिक भावना, सांस्कृतिक एकता, सामायिक इतिहास यावर आधारित असते. राज्य, स्टेट ही एक मूर्त किंवा दृश्यमान राजकीय संस्था आहे
जी सीमा, सरकार, कायदे यावर आधारित असते. आधुनिक राष्ट्रराज्ये ही राष्ट्रवाद, नॅशनलिझम या भावनेतून निर्माण झाली आहेत. यात लोकांची समान ओळख, नॅशनल आयडेंटिटी असते. फॉर एक्झाम्पल इंडिया, पाकिस्तान, जपान, फ्रान्स. आधुनिक युगात आपल्याला इक्वॅलिटी, समानता, लिबर्टी, स्वतंत्रता, राईट, हक्क या संकल्पना उदयास आलेल्या पाहायला मिळतात. प्राचीन आणि मध्ययुगात या संकल्पनांचा अभाव होता. मॉडर्न पॉलिटिकल थिंकर कोण आहेत? मॅकॅवेली, हॉब्स, लॉक, रुसो, हेगल, जेसमिन, मार्क्स, ग्राम्स्की, हॅना अरेंट, जॉन रॉल्स मॉडर्न पॉलिटिकल थिंकर आहेत. आधुनिक राजकीय विचारवंत आहेत. आय होप तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चात्य राजकीय विचारांचा विकास कसा झाला हे समजलं असेल.